नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मला अनेक लोकांचे फोन आले. त्यांचं म्हणणं असं होतं की विघ्नहर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस पुरवठा करण्यासाठी अगदी पहाटे म्हणजे पहाटे 5:30च्या सुमारास बैलगाड्यातून कारखान्याच्या दिशेने ऊसाची वाहतूक केली जाते. परंतु समोर अंधार असल्यामुळे ह्या बैलगाड्यांच्या पाठीमागं रिफ्लेक्टर लावलं जात नाही आणि ऊस देखील काळा आणि बैलगाड्याचा कलर देखील काळा असल्यामुळे मागून येणारे जे मोटरसायकल्सवर असतील किंवा फोर व्हीलर असेल त्यांना लवकर त्या बैलगाड्यासमोर चाललेली आहे ऊस वाहतूक ते समजत नाही. आणि अशा वेळी काय होतं की जर समोरून एक दुसरं वाहन जर लाईटचं झोत असेल आणि इकडून चालला असेल तर अक्षरशः काहीच दिसत नाही आणि याच्यामधून अपघाताची शक्यता निर्माण होते. 2 दिवसापूर्वी आर्वीच्या परिसरामध्ये असंच मोटरसायकल्सवर चालला होता पहाटेच्या सुमारास, म्हणजे अंधारच होता आणि बैलगाड्या चालल्या होत्या आणि हा पाठीमागून येत होता आणि समोरून एक दुसरं वाहन होतं, त्याची पण लाईट LED लाईट पडली असल्यामुळं याला पुढचं इकडं काही दिसेना आणि त्याच्यामध्ये जबरदस्त असा अपघात झाला. तो पाठीमागून धडकला त्या बैलगाड्याला, त्या उसाला आणि त्याच्यामध्ये जबर जखमी झाला. त्यानंतर मला ह्या लोकांनी फोन केला की आज त्यांनी सांगितले की आम्ही दररोज या ठिकाणी जात असतो, त्यावेळी ह्या बैलगाड्या भल्या पहाटेच ह्या ऊसाची वाहतूक करताना दिसतात, परंतु पाठीमागं रिफ्लेक्टर नसल्यामुळं या वाहन चालकांना त्या बैलगाड्यांचा अंदाज येत नाही आणि जर समोरून जर एखादा मोटरसायकल्सवर किंवा फोर व्हीलर किंवा ट्रक जर तिकडून आला तर इकडचं काहीच दिसत नाही. यामुळं अपघात होऊ शकतो आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या बैलगाड्या ह्या लाईनमध्ये चाललेल्या असतात. मागून जर एखादा ट्रक आला आणि त्याला अंदाज आला नाही किंवा समोरच्या दिव्यांच्या उजेडामुळं त्याला इकडचं दिसलं नाही तर खूप भयंकर असा अपघात घडू शकतो आणि त्याच्यामध्ये बैल असतील किंवा बैलगाडा चालक ऊसतोड कामगार असतील त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी याबाबत ह्या बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी संबंधित नागरिकांनी जुन्नर टाइम्सकडे केली आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.